स्क्वेअर्स क्यूब्स याला मी म्हणतो हार्डवर्क. अनेक विद्यार्थ्यांचं इंग्लिश चांगलं नसतं. सर आम्ही इंग्लिश मिडियममध्ये होतो म्हणजे इंग्लिश चांगलं असेल असं नाही. इंग्लिश सायंटिफिक लँग्वेजमध्ये गिवन डेटा कसा फॉर्म करायचा, फॉर्म्युले, युनिट्स या सगळ्याचं पाठांतर सुरुवात करा. सो न्यू सिलेबस विल बी फन. नेक्स्ट पेज. त्यामुळे हार्डवर्क आणि एफर्ट्स हे तर पुटफट करायला लागतील. एक खूप छान चायनीज प्रोवर्ब आहे, द जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन विथ अ सिंगल स्टेप. जेव्हा आमच्यासमोर विद्यार्थी बसलेले असतात तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं कधी नसतं हे उद्या माझा क्लास लावतील, आमचा एडनेक्साचं सबस्क्रिप्शन घेतील, असं माझ्या डोक्यात कधीच नसतं. आम्ही जेव्हा डायसवरून बोलतो आणि मी जेव्हा समोर बघतो तेव्हा मला समोर बसलेले विद्यार्थी सगळे उद्याचे IAS, IPS, डॉक्टर्स, इंजिनियर्स, इस्रोमधले सायंटिस्ट हे असे दिसतात. त्याची मुहूर्तमेढ, त्याची सुरुवात ही आजपासून करायला पाहिजे. बिकॉज द जर्नी ऑफ 1000 माइल इट ऑलवेज स्टार्ट विथ अ सिंगल स्टेप. आणि सिंगल स्टेप टुवर्ड्स सस्टेनिंग ऑफ द चेंज सिलेबस. सांगितल्याप्रमाणे आजच पुस्तकं विकत घ्या. त्याच्यानंतर मगाशी बांदिवडेकर सरांनी तुम्हाला माहिती दिली एडनेक्सा या आमच्या वेब पोर्टलबद्दल. सगळ्यांनी या एडनेक्साचं सबस्क्रिप्शन अवश्य घ्या. याची कारणं तुम्हाला सांगतो. इट्स नॉट अ मार्केटिंग. AIEEE म्हणून एक एक्झामिनेशन असते, सगळ्या विद्यार्थ्यांना ती माहीत असेल, ऑल ओव्हर इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स टेस्ट AIEEE. सो AIEEEचा या वर्षीचा जो पेपर झाला तो झाला ऑनलाईन. काही विद्यार्थ्यांना पुढे फ्युचरमध्ये कॅटची एक्झाम द्यायची असेल, दॅट्स फॉर MBA. इंजिनियर झाल्यानंतर बरेच लोक MBA करतात, इट्स ऑनलाईन. त्यामुळे ऑनलाईन स्टडीची जी हॅबिट आहे, दिस इज द राईट एज अँड राईट टाईम की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्टडीची आत्तापासूनच हॅबिच्युअल व्हा. होऊ शकतं 2 वर्षांनी नंतर म्हणजे जेव्हा तुमचं 12वी संपेल, जर का ऑल ओव्हर इंडिया एकाच टाईपची एंट्रन्स एक्झाम झाली तर ती कदाचित ऑनलाईन असू शकते. अपग्रेड करण्याकरता, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्याकरता गव्हर्नमेंटला 2 इयर्स इज बिगर टाईम. त्यामुळे या जर का एक्झाम्स 2 वर्षांनी म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल तेव्हा जर का ऑनलाईन झाला आणि ऑनलाईन परीक्षा द्यायची सवय नसेल, ऑनलाईन क्वेश्चन वाचायची सवय नसेल, ऑनलाईन नोट्स वाचायची सवय नसेल, ऑनलाईन जर का कॉम्प्रिहेन्शन नसेल तर कदाचित हुशार विद्यार्थी असून कदाचित थोडेसे मार्क्स कमी पडण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे दिस इज अ व्हेरी राईट टाईम. या ज्या एडनेक्सा वेब पोर्टलतर्फे ज्या ज्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, ऑनलाईन लेक्चर्स आहेत, ऑनलाईन CETचे पेपर्स आहेत, ऑनलाईन 11-12च्या नवीन सिलेबसनुसार नोट्स आहेत. केमिस्ट्रीचा बराचसा पार्ट्स मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, रानडे सरांनी त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पुट इन केलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टीचा आत्तापासूनच जर का तुम्ही सवय लावून घेतली तर डेफिनेटली एक्झाम्स जर का ऑनलाईन झाल्या तर याच्याकरता फायदा हा नक्की होईल. आणि कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी ऑल्सो. बायोलॉजी तिथं पुटफोट करायचं राहिला कारण सिलेबस चेंज झालेला आहे. आत्ताचा जो तुमच्या हातामध्ये टाईम स्पॅन आहे, या टाईम स्पॅनमध्ये काय कराल तर ज्या तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीज झाल्या त्या थोड्याशा अदर ॲक्टिव्हिटीला थोडासा 20-25% फाटा देऊन जर का तुम्ही कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या कॉन्क्रीट करण्यामध्ये जर का थोडंसं वेळ दिलात तर बदललेल्या सिलेबसला नक्की सस्टेन व्हाल. एक मंत्र सांगतो, तो डोक्यामध्ये लक्षात ठेवा. त्याची निगेटिव्ह पार्ट डोक्यामध्ये घेऊ नका, पॉझिटिव्ह पार्ट घ्या. तो मंत्र असा आहे, 11वी रेस्ट इयर, 12वी वेस्ट इयर. आता तुम्ही ठरवायचं 12वी नंतर मला काय पाहिजे, वेदर आय वॉन्ट द वेस्ट और आय वॉन्ट द क्रेस्ट. त्यामुळे 11वी मी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून म्हणतोय. सो 11वीला जर का थोडंसं विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड असतो की जाऊ द्या 11वीच आहे, 10वीत खूप अभ्यास केला, किती अभ्यास केला. आता माझ्या या टॉकवरून तुमच्या लक्षात आलं असेल की रेसमध्ये ऑलरेडी खूप मागे आहेत. त्यामुळे 11वीचा अभ्यास सुरुवातीपासून सुरू करा. सो ते रेस्ट इयर म्हणून ठेवू नका. बरं, दुसरी गोष्ट अशी की यावर्षी क्लासची जरूरत नाही आहे, पण कुठला का होईना तुम्हाला क्लास लावायला लागेल आणि ऑनलाईन फॅसिलिटी घ्यायला लागतील. याचं कारण असं, जेव्हा सिलेबस बदलतो तेव्हा कॉलेजमध्ये जे शिकवणारे टीचर्स आहेत त्या टीचर्स करता एक ओरिएंटेशन प्रोग्राम हा नेहमी आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट प्लॅन करतं. तो प्रोग्राम एक घ्यायला लागतो की बदललेला सिलेबस काय, याच्यामध्ये कॉलेजमधल्या टीचर्सनी जो नवीन पार्ट आहे त्याच्यातल्या कन्सेप्ट्स विद्यार्थ्यांना कशा एक्सप्लेन करा. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मते तूर्त तरी असा कुठला ओरिएंटेशन प्रोग्राम प्लॅन झालेला नाही आहे. म्हणता 1-1.5 महिन्यामध्ये कॉलेज सुरू होईल. त्यामुळे कदाचित कॉलेजमधल्या टीचर्सना म्हणजे मी आय वॉन्ट टू से की तेवढा जर का इफेक्टिव्हली चेंज इन सिलेबस किंवा त्याची डेप्थ ही जर का हँडल करता आली नाही आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये त्या कन्सेप्ट जर का इन्कल्केट करता आल्या नाहीत तर तुमचं नुकसान नको व्हायला. याकरता सुरुवातीपासूनच एखादा चांगला क्लास घराजवळचा की जिथे टीचर्स चांगले आहेत आणि जे शिकवलेलं तुम्हाला समजेल, ऑनलाईन वेब पोर्टल्स, या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही घ्या आणि डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्ग पडतील. आय क्लोज द टॉक बाय टेलिंग वन स्टोरी. या स्टोरीचा मधित अर्थ कायमस्वरूपी डोक्यामध्ये ठेवा, आयुष्यभर फायदा होईल. एक असतं गाव, त्या गावामध्ये असतात एक बाबाजी. ते रोज सकाळी उठायचे, पूजा करायचे, प्रवचन करायचे. कम्युनिकेशन खूप छान असतं, त्यामुळे ते प्रवचन करताना अनेक लोक येऊन बसायचे. आणि त्याच गावामध्ये असतो एक रिक्षावाला की जो रिक्षा चालवायचा आणि तोंडामध्ये कायमस्वरूपी अपशब्द. रिक्षा इतका डेंजरसली चालवायचा की अगदी जीव मुठीत घेऊन लोक बसायची.
कालांतराने हे दोघेही कल्वश होतात, दे एक्सपायर, स्वर्गामध्ये जातात. देव बसलेलाच असतो बॅलन्स शीट घेऊन, कोणाचे किती प्लस पॉईंट्स, कोणाचे किती मायनस पॉईंट्स, बॅलन्स काय. लाईनीमध्ये बाबाजींचा नंबर आधी असतो, रिक्षावाला थोडा मागे असतो. जसा रिक्षावाला लाईनीमध्ये येतो, देव उठून उभा राहतो, त्याला हात करतो, या पुढे, आपलाच आता पुढेचा नंबर आहे. तर तो रिक्षावाला पुढे येतो, बाबाजी कन्फ्यूज. बाबाजी म्हणतात आयुष्यभर मी चांगलं प्रवचन केलं आहे, देवाचं नाव तोंडामध्ये घेतलं आहे, आणि हा रिक्षावाला कायम हार्श लँग्वेज वापरायचा, रिक्षा पण चांगली चालवायचा नाही, कधी नियम पाळायचा नाही, त्याला माझ्यापुढे प्रायोरिटी का. देव म्हणतो ते नंतर समजेल तुला. अलॉटमेंट होते, अलॉटमेंट. बाबाजींच्या डोक्यामध्ये असतं की हा जो रिक्षावाला आहे याला आता बहुतेक नरकामध्ये, मी तर स्वर्गात बहुतेक माझं स्थान कन्फर्म आहे. देव त्या रिक्षावाल्याला पण स्वर्ग अलॉट करतात आणि बाबाजींना पण स्वर्ग अलॉट करतात. बाबाजी म्हणतात ठीक आहे चला, त्यांनी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तो स्वर्गात आला असेल. बाबाजी सहज चक्कर मारतात, तर या रिक्षावाल्याला एकदम चांगलं राहायला सोन्याचं घर, मस्त एकदम चकाचक बेड, त्यानंतर 2-3 अप्सरात सेवेला एक सफरचंद देते, एक द्राक्ष देते. बाबाजी एकदम कन्फ्यूज. बाबाजी म्हणतात हा अन्याय आहे, मी आयुष्यभर देवाचं नाव घेतलं, प्रवचनं केली, आणि ह्याला असं का. आणि बाबाजींना बिचाऱ्यांना राहायला छोटी झोपडी, खायला पिठलं भाकरी. तर ते नाही कन्फ्युजन शेवटी देवाला विचारतात की असं का, हा अन्याय का. देव म्हणतो अन्याय नाही आहे, दिस इज अ कॉर्पोरेट वर्ल्ड, दिस इज NCERT सिलेबस, दिस इज अ कॉर्पोरेट वर्ल्ड. जेव्हा तुम्ही लेक्चर्स प्रवचनं घ्यायचा तेव्हा सगळी लोकं झोपलेली असायची, आणि हा रिक्षावाला जेव्हा हार्श रिक्षा चालवायचा तेव्हा सगळी लोकं माझं नाव घ्यायची, देवाचं नाव. आता देव विचारतो तू सांग परफॉर्मन्स कोणाचा चांगला. तू लेक्चर घेताना सगळे झोपणार, मग तुझा परफॉर्मन्स चांगला का तो रिक्षा चालवत असताना सगळी लोकं माझं नाव घेणार, तुझा परफॉर्मन्स चांगला. इथून पुढच्या सगळ्या एक्झाम्समध्ये तुमचं स्टेट बोर्ड आहे का महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे हा मुद्दा येणार नाही, तुम्ही रिपीटर आहात का फ्रेशर आहात हा मुद्दा येणार नाही, 1 तासामध्ये पेपर लिहायचा आहे का 2 तासामध्ये लिहायचा आहे हा मुद्दा येणार नाही. इथे फक्त एकाच गोष्टीवरती तुमचं जजमेंट केलं जाईल, तो म्हणजे परफॉर्मन्स. आणि हे जे मी तुम्हाला मुद्दे सांगितले यानुसार जर का तुम्ही थोडं आत्तापासून काम सुरू केलं तर तुमचा परफॉर्मन्स हा नक्की एनहायटन होईल. लर्न 11th and 12th स्टँडर्ड एडनिक्सा वे, द दीक्षित अकॅडमी वे, अँड गेट अहेड इन द लाईफ. थँक्स अ लॉट. धन्यवाद दीक्षित सर. यानंतर रानडे सरांचं व्याख्यान होणार आहे मॅथ्स या विषयाचा बदललेला सिलेबस या विषयावर. रानडे सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. सरांनी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. 18 वर्ष ते मॅथ्स हा विषय शिकवत आहेत. 11वी आणि 12वी तसंच CET साठी त्यांनी मॅथ्स हा विषय शिकवलेला आहे. त्यांचे खूप सुप्रसिद्ध असे कोचिंग क्लासेस होते सहकार नगरला आणि मयूर कॉलनीमध्ये. तर ते क्लासेस आता त्यांनी बंद करून एडनेक्सा ही नवीन ॲक्टिव्हिटी त्यांनी चालू केलेली आहे. तर मी सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. त्या शेअर करणारे. CETची लेक्चर्स जेव्हा मी घ्यायचो, सुदैवाने मला महाराष्ट्रभर ती लेक्चर्स घेता आली. तर मॅथमॅटिक्स या विषयात CET परीक्षेसाठी 50 प्रश्न असतात, 50 क्वेश्चन्स आणि 90 मिनिट्स. तर मी बऱ्याच ठिकाणी हाऊ टू स्कोअर 90+ 90 किंवा 90+ अशा ठिकाणी जेव्हा लेक्चर्स द्यायचो तेव्हा सुरुवात अशी करायचो की 50 क्वेश्चन्स 90 मिनिट्स. सो ऑन ॲन ॲव्हरेज फॉर 1 क्वेश्चन यू गेट 1.8 मिनिट्स. बरोबर आहे ना, 90/50. तर 1.8 मिनिट्स म्हणजे किती सेकंड्स. तर हा प्रश्न मी आज पण विचारणार आहे. 1.8 मिनिट्स म्हणजे किती सेकंड्स. काल मी नागपुरात होतो, एका क्लासमध्ये मला संधी मिळाली, तिथे मी हा प्रश्न विचारला होता आणि तिथल्याही मुलांनी मला निराश केलं नाही चुकीचं उत्तर देऊन. 1.8 मिनिट्स म्हणजे 68 सेकंड्स हे मॅक्सिमम, इथेही बसलेल्या मॅक्सिमम मुलांच्या मनातलं उत्तर आहे. तर CETची तयारी कुठनं करायची, तर CETची तयारी इथनं करायची. यू शुड बी एबल टू कन्व्हर्ट मिनिट्स इंटू सेकंड्स. इतका पाया अनेक मुलांचा कच्चा आहे. त्यामुळे 92ला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सिलेबसचा पहिला टॉपिक अँगल्स अँड देअर मेजर्स त्यांनी सुरुवात करायचो. पण सध्या गरज अशी आहे की 11वीचं सिलेबस सुरू करण्यापूर्वीच जास्त मेहनत घ्यायला लागते. त्याला आम्ही प्रिलिमिनरी पार्ट म्हणतो. दुर्दैवाने अनेकांना तो पार्ट येत नाही, डायरेक्टली सिलेबसला सुरुवात करतात आणि मग परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत. मी विदर्भात मुद्दाम यासाठी गेलो होतो कारण लातूर पॅटर्न किंवा इतर जे पॅटर्न्स आहेत
त्यांचं सिलेबस हे म्हणजे 12वीत आता जी मुलं गेली आहेत त्यांचं सिलेबस साधारणपणे जुलैमध्ये संपेल रादर, आणि आपल्या इथलं सिलेबस संपतं डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात. तर मग नेमकं कोणाचं चुकतं आहे आणि काय आपल्याला करता येईल? तर इथला एक मला प्लस पॉईंट असा दिसतो की 11वीकडे बऱ्यापैकी लक्ष दिलं जातं. विदर्भ किंवा लातूर या ठिकाणी 11वीचं सिलेबस 2-3 महिन्यात पूर्ण करायचं आणि लगेच 12वीला सुरुवात करायची. आता माझ्या मते जे सिलेबस शिकायला तुम्हाला वर्ष दिलंय ते जर तुम्ही 2 महिन्यात पूर्ण केलं तर ते शक्य नाही. पण मग आपल्या इथल्यासारखे नको की 12वीचं सिलेबस, म्हणजे मी 17 वर्ष तेच करत आलो आहे, 1 मेला 12वीचं सिलेबस सुरू करायचं म्हणजे 12वीत गेल्यावर मुलगा. तर त्याच्याऐवजी हे जर थोडं आधी सुरू केलं म्हणजे 11वीतच एक 3-4 टॉपिक सगळे नाहीत आणि मग 12वीचे बाकीचे टॉपिक्स 1 मे नंतर सुरू करता येतील. तर आता इथे बसलेली मुलं ही 11वीत जाणार आहेत, तर त्यांनी नेमकं काय करायचं याविषयी मी आज बोलणार आहे. त्यामुळे सुरुवात प्रिलिमिनरी पार्टपासून. आता एडनेक्सची जी फीचर्स निखिल सरांनी सांगितली त्यात एक फीचर असं होतं की आस्क अ क्वेरी. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. मी तर म्हणेन की एडनेक्सचा सगळ्यात चांगला पॉईंट कुठला तर आस्क अ क्वेरी हा आहे. वर्गात डिफिकल्टीज विचारल्या जात नाहीत. म्हणजे अगदी 60,000 फी भरून तुम्ही ज्या क्लासला जाता तिथे पण डिफिकल्टीज विचारल्या जात नाहीत. कारणं काही असू देत, टीचर रागवतील ही भीती असते, मित्रमैत्रिणी असतील ही एक भीती असते, पण डिफिकल्टीज विचारल्या जात नाहीत. विचारल्या गेल्या तरी नंतर कारण टीचर्स बिझी असतात आणि नंतर कधीच उगवत नाही. तर मागच्या वर्षी 12वीतल्या एका मुलांनी 0/0 = 1 असं का नाही ही शंका विचारली होती. ही जर त्यांनी वर्गात विचारली असती, एक तर विचारलीच नसती, जर विचारली असती तर एक मुस्काडीत बसली असती, मित्रमैत्रिणी पण हसले असते, म्हणजे त्यांनाही माहिती नसूनही ते हसले असते. तर सुरुवात माझ्या मते इथनं झाली पाहिजे. याचं कारण लिमिट्स हा जो टॉपिक आहे 12वीचा त्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की इफ यू टेक लिमिट इन द व्हेरी फर्स्ट स्टेप यू गेट 0/0 फॉर्म. आता लिमिट म्हणजे काय माहिती नसेल तरी माझा मुद्दा तुम्हाला कळू शकेल. तर 0/0 इज नॉट 1. कारण आपण म्हणतो काट मारली, व्हॉट इज द मिनिंग ऑफ काट मारली? इट इज डिव्हिजन अँड यू शुड नो दॅट डिव्हिजन बाय 0 इज नॉट डिफाईन्ड. मग याला पुढे आपण म्हणतो इनडिटर्मिनेट फॉर्म. मग मॅथमॅटिक्समध्ये असे 7 इनडिटर्मिनेट फॉर्म्स आहेत, हे पुढे शिकायचे. पण या स्टेजला तुम्हाला डिव्हिजन बाय 0 इज नॉट डिफाईन्ड हे तरी माहिती पाहिजे. पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे इक्वेशन आणि आयडेंटिटी. यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. x+4 x² - 4 = 0 हे इक्वेशन आहे बिकॉज दिस इज ट्रू only for limited number of values of the variable. In this case it is 2. If x is 2 or x is -2 the equation is satisfied. But on the other hand, next slide, if you consider sin² theta plus cos² theta = 1, याला इक्वेशन नाही म्हणायचं. This is an identity because this result is true for all the values of the variable involved. थीटा बद्दल प्रेम असायचं कारण नाही आपल्याला. थीटा कॅन बी बीटा, बीटा कॅन बी इटा, इटा कॅन बी साय, साय कॅन बी पाय, एनी रियल नंबर विल डू. त्यामुळे हे लक्षात ठेवताना sin² ऑफ एनी अँगल प्लस cos² ऑफ द सेम अँगल इज 1 प्रोव्हायडेड दॅट अँगल इज अ रियल नंबर. सो दिस इज अन आयडेंटिटी. यातला फरक लक्षात आला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेशन ही एक कन्सेप्ट महत्त्वाची आहे. बरेचदा असं होतं की आपण सुरुवात करतो LHS = 2x + 2y आणि पुढच्या स्टेपमध्ये लिहितात =x + y. रिझन विचारल्यावर म्हणतात 2ने डिव्हाइड केलं. हे कळलं पाहिजे की हे एक्सप्रेशन आहे. यू ॲट द मोस्ट यू कॅन टेक 2 कॉमन फ्रॉम बोथ द टर्म्स. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नेक्स्ट, पुढचा महत्त्वाचा पार्ट फॅक्टोरायझेशन अँड एक्सपान्शन फॉर्म्युली. एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स असू देत, फिजिक्स, केमिस्ट्री, 2-3 स्टेप्स नंतर तुम्हाला फक्त याच गोष्टी करायच्या आहेत. यू शुड बी एबल टू यूज दिस फॉर्म्युली, लॉगॅरिदम, लॉज ऑफ इंडायसेस, या सगळ्या गोष्टी यूज करायच्या आहेत. a² - b² चे फॅक्टर्स a + b, a - b, दिस इज ऑल्सो अन आयडेंटिटी. यू हॅव टू रिमेंबर दिस ॲज स्क्वेअर ऑफ द फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ द सेकंड इज फर्स्ट प्लस सेकंड इंटू फर्स्ट मायनस सेकंड. अदरवाईज मग p² - q² आलं तर प्रॉब्लेम येईल की आम्हाला तर a आणि b बद्दल माहिती आहे. तसंच a³ - b³ चे फॅक्टर्स, a³ + b³ चे फॅक्टर्स. पुढचा पार्ट एक्सपान्शनचा आहे. एक लक्षात घ्या, ही जी एक्सप्रेशन्स आहेत ना, आपण काय करतो
पाठांतराला महत्त्व आहे, पण बिंडोक पाठांतर नाही करायचं, समजून पाठ करायचं. हे एक एक्सप्रेशन बघा, a + b क्यूब इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. द सेम इज रिटन इन डिफरंट फॉर्म. आता जो पहिला फॉर्म आहे तो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात तर खूप चांगल्या गोष्टी आणि इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला कळू शकतील. सुरुवातीला बघा, a + b चा क्यूब आहे, त्यामुळे बायनॉमियलचा इंडेक्स 3 आहे. किती टर्म्स आहेत रे राईट हँड साईडला? देर आर 4 टर्म्स. सो नंबर ऑफ टर्म्स इज 1 मोर. हा योगायोग नाही आहे, पुढे आपण शिकणार आहोत असं का घडतं इन द टॉपिक बायनॉमियल थिरम. तुम्ही वर पण बघू शकता, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इंडेक्स 2 आहे आणि एक्सपान्शनमध्ये देर आर हाऊ मेनी 3 टर्म्स. सो नंबर ऑफ टर्म्स इज ऑलवेज 1 मोर दॅन द इंडेक्स ऑफ बायनॉमियल. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर, सम ऑफ द इंडायसेस ऑफ a अँड b इन ईच टर्म इज द सेम. a क्यूब आहे, त्यानंतर a स्क्वेअर b आहे बघा, b च्या डोक्यावर काहीच नसलं तरी ते b⁻1 असतं. सो अगेन सम इज 3, ab स्क्वेअर सम इज 3, b क्यूब सम इज 3. सो द सम ऑफ द इंडायसेस of a and b in each term is the same as the index of binomial. अजून 2 फीचर्स आहेत. Index of a goes on decreasing by 1 and at the same time index of b goes on increasing by 1. आणि शेवटचं ऑब्झर्वेशन, हे जे कोइफिशियंट्स आहेत दे ऑकर रादर दे रिपीट इन रिव्हर्स ऑर्डर. इन द सेन्स फर्स्ट आणि लास्ट यांचा कोइफिशियंट 1 आहे बघा, सेकंड आणि सेकंड लास्ट या टर्मचा पण कोइफिशियंट सेम आहे. आता बघा, म्हटलं तर एक साधी आयडेंटिटी आहे, पण तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळू शकतील. त्यामुळे इथनं पुढे ही सवय लावायची की कुठलाही फॉर्म्युला असू देत, असं म्हणतात की देर शुड बी मेथड इन मॅडनेस ऑल्सो. हे तर मॅथमॅटिक्स आहे, त्यामुळे नक्की काहीतरी त्यात मेथड आहे आणि अनेक गोष्टी आपण ऑब्झर्व करू शकतो. आता रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अनेकांना काय माहिती, ते a + b असं वाटतं. दुर्दैवाने असं होतं बघा, आता रिझल्ट्स लागतीलच, म्हणजे निकाल खूप कमी लोकांचा लागतो, सगळ्यांचा चांगला रिझल्ट लागतो. 10thला 90%, 94%, 95% असेच अनेकांचे मार्क्स असतात. तर याचं क्रेडिट विद्यार्थ्यांपेक्षा बोर्डाला जातं जास्त, कारण 130 मार्क्स हे बोर्डाने शाळेकडे दिले असतात आणि मॅक्सिमम मुलांना ते 130 आउट ऑफ 130 मिळतात. त्यामुळे खूप चांगले मार्क्स मिळाल्यावर 2 गोष्टी घडतात. अनेकांना असं वाटतं की आपण खूप हुशार आहोत आणि आपण IIT केलं पाहिजे. आजच्या डिस्कशनचा हा मुद्दा नाही आहे, पण आपला बेस चांगला आहे की नाही याची सगळ्यांनी आधी खात्री करून घ्यावी आणि त्यासाठी या गोष्टी आहेत. तर ऑब्व्हियसली रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज नॉट a + b. असं असतं तर किती बरं झालं असतं, क्लास लावायला लागला नसता, नुसती मजा करता आली असती. a स्क्वेअरचं रूट a आणि b स्क्वेअरचं b असं नाही, आणि हे आपल्याला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. माझं कायम असं आर्ग्युमेंट आहे की टीचरने जरी प्रश्न विचारला ना तरी बिफोर यू आन्सर विचार केला पाहिजे, व्हेरीफाय केलं पाहिजे. समजा हे इक्वल टू वाटलं तर स्क्वेअर करा बरं. इफ यू स्क्वेअर बोथ द साइड्स देन राईट हँड साइड गिव्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाईस ab, अँड ऑन लेफ्ट हँड साइड इट इज जस्ट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. जर आपण इक्वेट केलं तर याचा अर्थ दिस इज रॉंग. नेक्स्ट, मग आता कॉलेज सुरू होण्यापूर्वी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे? बघा, मला एवढं सांगूनही खात्री आहे की अनेक लोक याकडे दुर्लक्ष करणार आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे 11वीची पुस्तकं आणतील, काही लोकांनी IITची काय 60-70 हजार फी भरून पण टाकली असेल, तर ठीक आहे, तो ज्याचं त्यांनी ठरवावं. पण त्याचबरोबर या गोष्टी तुम्ही करताय की नाही याकडे लक्ष द्या. टेबल्स अप टू 30 पाढेपाठ करायचे आहेत. इथे मला एक आवर्जून सांगायचं आहे की ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांनी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. बघा, मी खूप जबाबदारीने आणि अनुभवाने बोलतोय. याचं कारण मातृभाषेतनं जर तुम्ही बीजगणित भूमिती शिकला असाल ना तर ते खूप छान तुम्हाला कळलेलं असतं. फक्त 11वीत गेल्यावर मात्र माझं मराठी होतं ही एक्सक्यूज देऊन चालणार नाही, तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायला लागतील. त्यामुळे पाढे मराठीतनंच पाठ केले तरी चालतील जर मराठी मीडियमचे तुम्ही असाल तर. याचं कारण सांगतो, फिजिक्स केमिस्ट्रीचा जो CETचा पेपर असतो ना, तर फॉर 1 क्वेश्चन यू गेट 52 to 54 सेकंड्स. म्हणजे तो क्वेश्चन वाचायचा, मग कुठला फॉर्म्युला यूज करायचं ते आठवायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, कॅल्क्युलेशन्स करून डार्क सर्कल करायचं. या सगळ्याला तुम्हाला 54 to 55 सेकंड्स एवढाच वेळ मिळणार आहे. आणि तुम्ही जर 18-6 जा, मग 6-8 जा 48 आणि मग 4 झालं, वेळ संपलेली असेल. आणि म्हणून दुसरं कुठलंही काम न करता टेबल्स अप टू 30, स्क्वेअर्स ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 30,
क्यूब्स ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10. मला आता एक उदाहरण असं आठवतं, आपला एक स्टुडंट होता, त्याचे 50पर्यंतचे टेबल्स पाठ होते, मग माझे पण नाही आहेत. तर त्याला म्हटलं की अरे हे डॉंकी वर्क नाही का? तो म्हटला नाही सर, मला खूप आधीपासून मी सुरुवात केली आहे आणि मला चांगलं येतात. पण त्याचा फायदा त्याला काय झाला सांगतो. 12वीत बोर्डाच्या परीक्षेत त्याला मॅथ्समध्ये 100 मिळाले आणि त्याला CETत पण मॅथ्समध्ये 100 मिळाले. तर हे पॉसिबल आहे. बरं 10वीत त्याला काही 95-96% नव्हते, काहीतरी 88 किंवा 89%च होते. पण बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं की नक्की फायदा होतो. आता रेशो, प्रपोर्शन आणि पर्सेंटेज या पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. मी फिजिक्समध्ये पण आपटे सर सांगतील, बऱ्याच ठिकाणी रेशो विचारला असतो, तर आधी रेशो म्हणजे काय हे कळलं पाहिजे. पुन्हा तेच उदाहरण, व्हॉट इज द रेशो ऑफ 20 बॉईज अँड 10 डॉंकीज. कालच एका त्या क्लासमध्ये विचारलेला प्रश्न, सगळ्यांनी सांगितलं 2:1. रेशो ऑफ 20 बॉईज टू 10 डॉंकीज. बॉईज आदनमधनं डॉंकीज सारखी वागतात पण रेशो नाही फाइंड आउट करतायत. सो व्हॉट इज रेशो? इट इज कंपॅरेटिव्ह रिलेशनशिप between magnitudes of 2 or more quantities of the same kind expressed in the same unit. So ratio cannot be obtained. What is the ratio of 1 rupee to 10 पैसे? किती रुपीचा 1 पैसा होतो सांगा? 100 rupees. क्या बात है. सगळं क्लास एडनेक्स वगैरे बंद करून एक एक पैसा गोळा करायचा. इथे बसलेल्यांना 1 पैसा दिला की ते त्याचे 100 रुपये देणार आहेत. कसा प्रश्न विचारला जातो? CET नेमकी यासाठी आहे. आपटे सर सांगतील की CET का सुरू झाली. डायरेक्ट क्वेश्चन्स कधीच विचारले जाणार नाहीत. मी तुम्हाला विचारलं किती रुपीज म्हणजे 1 पैसा, तुम्ही सांगितलं पाहिजे 1/100 रुपी म्हणजे 1 पैसा. तर पर्सेंटेजची कन्सेप्ट कळली पाहिजे. प्रोबॅबिलिटीची बरीचशी आन्सर्स इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज विचारतात. 1/4 इज द चान्स म्हणजे किती %. मग तुम्हाला माहिती पाहिजे इफ डिनॉमिनेटर इज 100 the numerator is said to express the percentage. या ज्या गोष्टी आहेत, पुढे लॉज ऑफ इंडायसेस हा तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण या टॉपिकवर बेस्ड लॉगॅरिथम ही कन्सेप्ट 11वीच्या सिलेबसमध्ये दिलेली आहे. मॅथमॅटिक्समध्ये जेवढी ती लागते त्याहीपेक्षा जास्त फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये लागते. यूज ऑफ लॉग टेबल्स. 12वीच्या परीक्षेत कॅल्क्युलेटरचा यूज करता येणार नाही, तुम्हाला लॉग टेबल्सच यूज करता आली पाहिजे. मराठीतली नावं मला आवडतात, खरं छान भाषा आहे मराठी. इंडेक्सला मराठीत म्हणतात घात. जो टॉपिक सगळ्यांचा घात करतो परीक्षेत तो इंडेक्स. तर लॉज ऑफ इंडायसेस माहिती पाहिजेत. A⁻0. कॅन यू टेल मी व्हॉट इज A⁻0? 1. नाही, बरोबर नाही आन्सर. मी सांगितलं ना, मी एकही प्रश्न तुम्हाला सरळ विचारणार नाही. A⁻0 तुम्ही आन्सर दिलं पाहिजे. आयदर नॉट डिफाईन्ड or 1. When I say A⁻0, have I said that A is not equal to 0? If A is 0, then 0⁻0 is an indeterminate form. त्यामुळे तुम्ही A⁻0 is 1 provided A not equal to 0. लक्षात आलं असेल, याचाही अभ्यास करायला लागणार आहे. LCM and HCF आनंदी आनंद आहे. 1/10 + 3/100 LCM 1000. का तर आम्हाला असं शिकवलंय, तर ते शिकवलंय की नाही मला माहिती नाही, पण असं करून नाही चालणार. That is CM. 1000 is not least common multiple, it is common multiple. So LCM is 100. त्यामुळे या गोष्टी पण तुम्हाला चांगल्या जमल्या पाहिजेत. आणि न जमण्याचं एक महत्त्वाचं कारण, क्लासेसमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा, दोघा तिघांनी म्हणून अभ्यास केला जातो. आता फिजिक्सची एखादी कन्सेप्ट किंवा एखादा टॉपिक डिस्कस करायचा असेल तर हरकत नाही, पण कॅल्क्युलेशनसाठी जर तुम्ही दोघं तिघं मिळून कॅल्क्युलेशन्स करत असाल आणि करतातच, तर परीक्षेत मार्क्स मिळणार नाहीत. डिव्हिजन ऑफ लेबर लीड्स टू डिव्हिजन ऑफ मार्क्स. तिघांना मिळून मिळतील 100, पण नको आहेत आपल्याला ते. आणि म्हणून तुम्ही मार्क करा. परीक्षेच्या तेव्हा मॅक्सिमम लोक रेस्टलेस असतात, इकडे बघ तिकडे बघ, तो काय लिहितोय, त्याचं काय आन्सर आलंय, कारण ही सवयच नाही आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स स्वतः करणं हे अतिशय आवश्यक आहे. या गोष्टी त्यासाठी लागणार आहेत. आता नवीन सिलेबसकडे वळतो. तर नवीन सिलेबस मॅथमॅटिक्सचं बदललेलं आहे. NCERTचं सिलेबस आपण फॉलो करणार आहोत. तर डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढली आहे का? तर वाढली आहे. आणि कशावरनं ते ठरतं? मागच्या वर्षीचं सिलेबस आणि यावर्षीचं सिलेबस या दोघांची कंपॅरिझन. तर सुरुवातीला सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट्स ऑफ अन अँगल. तुम्ही डिग्री मेजर आत्तापर्यंत शिकला आहात. आता इथनं पुढे तुम्ही रेडियन मेजर शिकणार आहात. 10th पर्यंत जर मी तुम्हाला असं सांगितलं असतं की मेजर ऑफ अन अँगल इज 1760 डिग्रीज, 1760 डिग्रीज,
किंवा मेजर ऑफ अन अँगल इज -11 crore डिग्रीज. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं असतं की अँगलचं मेजर एवढं कसं शक्य आहे, पण 11th मध्ये मात्र आपण अँगलकडे वेगळ्या अँगलनी बघणार आहोत. ऑल टुगेदर डिफरंट डेफिनेशन ऑफ अन अँगल, सो इट इज पॉसिबल. आता डिग्रीच्या ऐवजी तुम्ही रेडियन मेजर शिकणार आहात. सगळं मी आता सांगत नाही, सिलेबसमध्ये आहेच. मग रिलेशन बिटवीन डिग्री मेजर आणि रेडियन मेजर काय हेही तुम्ही शिकणार आहात. ट्रिगॉनॉमेट्री, अनेकांना तो टॉपिक डिफिकल्ट वाटतो कारण तो टॉपिकच चुकीचा उच्चारला जातो. ट्रिग्नॉमेट्री असा त्याचा उच्चार केला जातो, विच इज रॉंग. तो शब्द बघा, ट्रिगॉनॉन म्हणजे ट्रायंगल आणि मेट्री म्हणजे मेजर्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ट्रिगॉनॉमेट्री. ह्या सगळ्यांचा अभ्यास ग्रीक मॅथेमॅटिशियन्सनी केला. त्यामुळे तुम्हाला असे खूप विचित्र शब्द यात आढळतील. ॲप्सिसा, इक्सेंट्रिसिटी, लेटस रेक्टम, असिमटोट, एटसेट्रा एटसेट्रा. तर ते शब्द लक्षात ठेवायचे. आता ट्रिगॉनॉमेट्रीमध्ये डेफिनेशन ऑफ रेशोज बघा, रेशो शब्द आला आहे तर तुम्ही 9th मध्ये पण केलेलं आहे. साईन थिटा, कॉस थिटा, एटसेट्रा एटसेट्रा, 6 रेशोज आहेत, ते तुम्हाला चांगले माहिती पाहिजे. बाय द वे, व्हॉट इज द युनिट ऑफ साईन थिटा? मी 2 युनिट्स लिहिलेत, डिग्री आणि रेडियन. कुठलं आहे रे साईन थिटाचं युनिट? ही एक सवय की टीचरने विचारलं ना आपण उत्तर दिलं पाहिजे. चुकलं मग टीचर रागवलंय असा अपमान बिपमान काही होत नसतो, आपलाच फायदा असतो त्यात. करेक्ट करायचं आपल्याला आपण. व्हॉट इज द युनिट? डिग्री किती जणांना वाटतं? हात वर करा. आता यातही असे नाही, अनेक लोक आहेत की काय उत्तर दिलं तर हात वर करायला लागणार नाही, ते आमचं उत्तर. हा ॲटिट्यूड चुकीचा आहे. हा, इथे काही लोकांनी हात वर केला म्हणजे उरलेल्या लोकांचं रेडियन समजायचं. हा, काही लोकांना करेक्ट आन्सर माहिती आहे पण ते उत्तर देत नाही आहेत. साईन थिटा हॅज नो युनिट. मग अशी सांगितलं ना, रेशो. साईन थिटा इज अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड ऑफ व्हॉट? हायपोटेन्यूज. त्यामुळे जे युनिट आहे अपोजिट साईडच्या लेनचं, सेंटीमीटर, मीटर, काय जे असेल तेच डिनॉमिनेटरला असेल, इट गेट्स कॅन्सल्ड. सो इट इज अन ॲबस्ट्रॅक्ट नंबर, प्युअर नंबर. सो रेशो इज अ युनिटलेस क्वांटिटी. त्यानंतर फंडामेंटल आयडेंटिटीज बघा, तेच शब्द येतात ओळीने. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. बिंडोक पाठांतर करायचं नाही, समजून पाठ करायचं. याच टर्म्स रिअरेंज केल्या तर काय होईल? कॉस स्क्वेअर थिटा इज 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस साईन थिटा इंटू 1 प्लस साईन थिटा, हे त्याचे फॅक्टर्स होतात, हे माहिती पाहिजे. ॲडिशन फॉर्म्युली, फॅक्टोरायझेशन, डिफॅक्टोरायझेशन फॉर्म्युली म्हणजे काय ते मी आता सांगणार नाही कारण ते तुमच्या लक्षात येणार नाही. तर ट्रिगॉनॉमेट्रीमध्ये हा पार्ट आहे. आता 11वीत ट्रिगॉनॉमेट्रीवर खूप मेहनत घ्यायची. 12वीत ट्रिगॉनॉमेट्री फक्त फॉर्म्युली पार्ट राहणार आहे. 11th मध्ये फॉर्म्युली आणि त्यावर बेस सम्स ही राहणार आहेत. आता ट्रिगॉनॉमेट्रीमध्ये खरं ट्रिगॉनॉमेट्री आणि कॅल्क्युलस इज फन. असं म्हणतात की कार्ल मार्क्स, अनेकांनी नाव ऐकलं असेल, दास कॅपिटल लिहिणारा, हा असा खूप मोठा ग्रंथ आहे. तर काही पेजेस लिहून झाल्यावर बदल म्हणून रिफ्रेश होण्यासाठी कॅल्क्युलसची सम्स करायचं म्हणे, ट्रिगॉनॉमेट्री आणि कॅल्क्युलस. कार्ल मार्क्स. आपण निदान मार्क्स मिळवण्यासाठी तरी ट्रिगॉनॉमेट्री आणि कॅल्क्युलस केलं पाहिजे आणि खरंच इंटरेस्टिंग आहे. आता ट्रिगॉनॉमेट्रीचं कुठलंही सम घ्या, तुम्ही सवय लावली पाहिजे की अरे मी लेफ्ट हँड साईडने सुरुवात करून राईट हँड साईड मिळवीन. मग RHSने सुरुवात करून मला LHS मिळवता येईल का? किंवा दोन्ही साईड्स मी थोड्या थोड्या सिम्प्लिफाय करून मला इक्वल आहे ते दाखवता येईल का? किंवा फंडामेंटल आयडेंटिटीज माझ्याकडे आहेत, आय विल स्टार्ट विथ वन आयडेंटिटी अँड कॅन आय ऑब्टेन बोथ द साईड सायमल्टेनियसली. आता हे केव्हा शक्य आहे? जर तुम्ही सुरुवातीपासून अभ्यासाला सुरुवात केली तर. मी क्लासचाही अनुभव सांगतो की एक मेथड सांगितली आणि सांगितलं की दिस इज सेकंड मेथड. मुलं म्हणतात अहो कशाला, झालंय ना, एक मार्क्स मिळतील ना, हे लिहिल्याने मिळणार आहेत ना मार्क्स. मलाही मान्य आहे की परीक्षार्थी झालं पाहिजे, पण जर खूप आधी तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही ज्ञानार्थी पण होऊ शकता. पुढचा टॉपिक, सर्कल अँड कोनिक सेक्शन्स. हा मात्र 12वीचा त्यांनी घेतलेला टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. सर्कल आणि कोनिक सेक्शन्स, अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा आहे. कोनिक सेक्शन्स म्हणजे काय? सेक्शन्स ऑफ अ डबल राईट सर्क्युलर कोन बाय अ प्लेन इन डिफरंट पोझिशन्स विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस अँड व्हर्टेक्स ऑफ द कोन. आता खरं सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला हे चारही कोनिक्स आहेत, पण आपण मात्र सर्कलचा वेगळा अभ्यास करणार आहोत आणि पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला याचा वेगळा करणार आहोत. याचं कारण ऑल फोर आर कोनिक्स, बट पॅराबोला, इलिप्स अँड हायपरबोला आर डिफाईन्ड युझिंग ऑल टुगेदर डिफरंट प्रॉपर्टी. पुढे तुम्ही शिकणार आहात फोकस, डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी. त्यामुळे सर्कल वेगळं शिकायचं आणि हे 3 टॉपिक्स. आता यात पण बघा अभ्यास कसा करायचा याची टेक्निक आहे. इलिप्सचं जर तुम्ही लक्षात ठेवलं, काही लोकांना इक्वेशन माहिती असेल, x² अपॉन a²
प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 हे इलिप्सचं इक्वेशन आहे. याच इक्वेशनमध्ये बी स्क्वेअरचं तुम्ही ए स्क्वेअर केलं तर तुम्हाला सर्कलचं इक्वेशन मिळतं आणि बी स्क्वेअरचं मायनस बी स्क्वेअर केलं तर यू गेट हायपरबोला. आता हा शोध जर तुम्हाला 12वी परीक्षेच्या 1 महिना आधी लागला तर उपयोग नाही. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवला तर हे तुमच्याही लक्षात येईल. नेक्स्ट, व्हेक्टर्स. एक लक्षात घ्या, हे जे सिलेबस तयार केलं आहे ना 11वी 12वीचं, तर त्यात त्यांनी एक गोष्ट केली आहे की 11वीला व्हेक्टर्स टॉपिक आहे, 12वीला पण तो टॉपिक त्यांनी ठेवला आहे, पण 11वीतल्या टॉपिकचा उल्लेख पण त्यांनी न करता त्यावर अवलंबून पुढचा पाठ 12वीत दिला आहे. त्यामुळे अनेक लोक व्हेक्टर्स हा टॉपिक नीट करत नाहीत. म्हणजे कन्सेप्ट ऑफ व्हेक्टर, डिफरन्स बिटवीन व्हेक्टर अँड स्केलर, पोझिशन व्हेक्टरची कन्सेप्ट, 2 प्रॉडक्ट्स त्यांनी दिलेले आहेत महत्त्वाचे, डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट आणि दुसरा व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट. हे तुम्हाला खूप चांगले आले पाहिजेत. आता इथे बसलेले काही लोक असे असतील की मी मॅथमॅटिक्स घेणारच नाही आहे, मग मी हे मॅथ्स लेक्चर का ऐकू, तर असं अजिबात करू नका. व्हेक्टर प्रॉडक्ट हा तुम्हाला फिजिक्समध्ये पण वापरायचा आहे. ए बार क्रॉस बी बार इज अ व्हेक्टर प्रॉडक्ट अँड नॉट ओनली दॅट, इट इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अ डिटर्मिनंट. म्हणजे फिजिक्सचे सर तुम्हाला नक्की शिकवतील, पण त्यांनी तुम्हाला डिटर्मिनंट शिकवणं अपेक्षित नाही आहे की जो टॉपिक 11वीच्या मॅथमॅटिक्समध्ये आहे. त्यामुळे मी इथे बसलेल्यांना ज्यांचं PCB ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे त्यांना असं सजेस्ट करीन की भलेही तुम्ही कॉलेजमध्ये तो टॉपिक घेऊ नका, पण 11वी मॅथमॅटिक्स अभ्यास केलाच पाहिजे. कॅल्क्युलस, फिजिक्समध्ये नुसतं कॅल्क्युलसच आहे, डेरिव्हेटिव्हज इंटिग्रेशन, त्यामुळे त्या गोष्टी लागणार आहेत. आता इक्वेशन आणि इनइक्वेशन पुढचा टॉपिक महत्त्वाचा आहे. लिनियर इनइक्वेशन्स इन 1 and 2 व्हेरिएबल्स विथ ग्राफ्स. आता आपल्याला x इक्वल टू 2 हे इक्वेशन माहिती आहे, पण x जर 2 नसेल तर अगेन देर आर 2 पॉसिबिलिटीज, x इज ग्रेटर दॅन 2 और x इज लेस दॅन 2. मग x ग्रेटर दॅन 2चा ग्राफ कसा ड्रॉ करायचा, मग एकपेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील, जास्त इक्वेशन्स असतील तर कॉमन सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं हे या टॉपिकमध्ये दिलं आहे. पुढचे टॉपिक्स आहेत डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसेस. माझ्या मते डिटर्मिनंटची कन्सेप्ट तुम्हाला झाली आहे पूर्वी. इट इज अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम्स. नंबर ऑफ रोज इज द सेम ॲज नंबर ऑफ कॉलम्स. मॅट्रायसेस हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. मॅट्रिक्स ऑल्सो डील्स विथ अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम्स, पण काही महत्त्वाचे फरक आहेत दोघांमध्ये. आता मॅट्रिक्सचा पहिला पार्ट 11च्या सिलेबसमध्ये आणि 12thमध्ये त्यांनी हाऊ टू फाइंड इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स, हाऊ टू सॉल्व इक्वेशन्स युझिंग मॅट्रिक्स हे दिलेलं आहे. त्यामुळे हाही टॉपिक चांगला तयार केला पाहिजे. नेक्स्ट, आता पेपर 2मध्ये हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, सेट्स, रिलेशन्स अँड फंक्शन्स. आता हा टॉपिक का महत्त्वाचा आहे, बिकॉज दिस इज द बेस फॉर कॅल्क्युलस. फंक्शन्स टॉपिक म्हणजे विदाउट फंक्शन वी कॅनॉट फंक्शन प्रॉपरली इफ वी ट्राय टू स्टडी कॅल्क्युलस. त्यामुळे फंक्शन्समध्ये एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स म्हणजे नेमकं काय हे शिकायचं आहे. सेट्सची कन्सेप्ट का माहिती पाहिजे, कारण प्रोबॅबिलिटी टॉपिकमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. बघा, दुसरा महत्त्वाचा टॉपिक लॉगॅरिदम. लॉगॅरिदम मगाशी सांगितलं की छान आलं पाहिजे, कारण कॅल्क्युलसमध्ये लॉगॅरिदम लागणार आहे. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायची आहेत. कॉम्प्लेक्स नंबर 10वीपर्यंत जर विचारलं असतं रूट ऑफ -1 किंवा सॉल्व एक्स स्क्वेअर इक्वल टू -4, तुम्ही म्हणला असतात ॲब्सर्ड, असं शक्यच नाही. पण आता मात्र ते पॉसिबल आहे. काय लिहिलं आहे बघा, रूट ऑफ -1 इक्वल टू आय, स्क्वेअर रूट ऑफ -1 इज डिनोटेड बाय आय. नाव छान दिलं आहे, इमॅजिनरी युनिट. इमॅजिनच करायला लागेल की -1चं स्क्वेअर रूट, तर इमॅजिन करून लिहिलं आहे आय, इट इज अन इमॅजिनरी युनिट. कॉम्प्लेक्स नंबर 12वीत फारसं लागत नाही, पण पुन्हा तेच बघा, आता थोडं सिलेबस बदललं असेल. इंजिनिअरिंगला फर्स्ट सेमिस्टरला पूर्वी 50 मार्काचा जर पेपर असेल तर 25 मार्काचा कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक होता. मला सांगा, 11वीत थोडं लागणार आहे, 12वीत लागणार नाही आहे असं म्हणून जर तुम्ही केलं तर पुढे मार्क्स मिळणार नाहीत. मी माझं उदाहरण देतो की 12वीत खूप छान 100 आउट ऑफ 100, इंजिनिअरिंग फर्स्ट सेमिस्टरला मला मार्क्स पडले नाहीत, कारण मी पण तुमच्यासारखा अभ्यास केला होता, तेवढ्याच तेवढं. पण पुढे जर टिकायचं असेल तर हे सगळे टॉपिक्स 11वीतले चांगले केले पाहिजेत. सिक्वेन्स अँड सिरीज, 2 सिक्वेन्सेस माझ्या मते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. ॲरिथमॅटिक सिक्वेन्स किंवा त्याला प्रोग्रेशन म्हणतो आपण, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. तर हे एक ॲडिशनल प्रोग्रेशन तुम्ही शिकणार आहात, हार्मोनिक प्रोग्रेशन. परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स हा सगळ्यात अवघड जाणारा टॉपिक, याचं कारण तो अवघडच आहे. हा टॉपिक ज्यांना जमतो त्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं असतं
आणि म्हणूनच मॅक्सिमम लोकांचं मॅथमॅटिक्स चांगलं नसतं. तर यावर आपण मेहनत घेतली पाहिजे, कारण हाच टॉपिक प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्हाला 12वीत लागणार आहे. माझ्या मते 11वीत पण बघा आहे, शेवटी प्रोबॅबिलिटी दिल्या, अगदी बेसिक गोष्टी आहेत, पण अगदी जसंच्या तसं. म्हणजे हे सम जो 11वीत अभ्यास करतो तो म्हणतो की अरे असंच सम थोडं वर्डिंग बदलून प्रोबॅबिलिटीत विचारलं आहे. त्यामुळे आपण आपला अभ्यास करायचा. परीक्षेत असं म्हणणार नाहीत की सॉल्व दिस सम युझिंग परम्युटेशन ऑर कॉम्बिनेशन. मग आपण नोट्स काढल्या पाहिजेत की व्हॉट आर द सिच्युएशन्स वेअर परम्युटेशन इज युज्ड, व्हॉट आर द सिच्युएशन्स वेअर कॉम्बिनेशन इज युज्ड. आता थोडक्यात मी सांगेन, अनेकांना कळेलही की जिथे ऑर्डरला महत्त्व आहे तिथे परम्युटेशन वापरायचं, अँड वेअर ऑर्डर इज इमटेरियल तिथे कॉम्बिनेशन वापरायचं. जसं 100 3 डिजिट्स वापरतोय मी, 0 2दा वापरतोय. एखाद्या स्टुडंटला 100 मिळाले आणि दुसऱ्या स्टुडंटला 001 मिळाले. दुसरा असं म्हणेल की नाही मी आणि पहिला आणि मला आम्ही दोघं सारख्याच कॅलिबरचे आहोत. नाही. का असं घडलं? कारण 001 म्हणजे 1 आणि 100 इज 100. वाय दिस इज सो? बिकॉज ऑर्डर इज इम्पॉर्टंट. सो इट्स अ केस ऑफ परम्युटेशन. 3 लेटर्स आहेत, DO आणि G. DOG लिहिलं की डॉग आणि GOD लिहिलं की तेच 3 आहेत ना लेटर्स, तर गॉड होतं. DOG लिहिलं तर डॉग होतं. सो ऑर्डर इन विच लेटर्स आर रिटन इज इम्पॉर्टंट. सो इट्स अ केस ऑफ परम्युटेशन. कॉम्बिनेशन काय? जिथे ऑर्डरला इम्पॉर्टन्स नाही. 3 प्लेयर्स आहेत, A, B आणि C. दोघांची टीम तयार करायची आहे. मग असं जर मी म्हटलं की पहिल्या टीममध्ये A आणि B आहेत, ठीक आहे. दुसऱ्या टीममध्ये B आणि A आहेत. आर दिस 2 टीम्स डिफरंट? नो. का असं घडलं? बिकॉज ऑर्डर इज इमटेरियल. तर यावर बेस्ड बरीचशी सम्स आहेत या टॉपिकमध्ये. नाव द नेक्स्ट, नाही प्रत्येक आधीच. त्यानंतर मेथड ऑफ इंडक्शन आणि बायनॉमियल थिरम. मगाशी जो मी उल्लेख केला ना, एक्सपान्शन ऑफ A प्लस B क्यूब, इट कम्स अंडर बायनॉमियल थिरम. मग तुम्हाला जनरल एक्सपान्शन माहिती पाहिजे A प्लस B रेस टू Nचं. पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्क्युलस. आता कॅल्क्युलसमध्ये लिमिट्स, डेरिव्हेटिव्स, इंटिग्रेशन. फिजिक्समध्ये म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये हे टॉपिक्स डायरेक्टली 12वीत होते आणि 11वीच्या फिजिक्समध्ये मात्र आपटे सरांना डेरिव्हेटिव्ह शिकवायला लागायचं. आधीच फिजिक्सचा सिलेबस वास्ट आहे, तो विषय अनेकांना कळत नाही आणि त्यात जर डेरिव्हेटिव्ह शिकवायला लागलं तर सिलेबसच संपणार नाही. आणि म्हणून त्यांनी 11वीतच तो पार्ट घेतलेला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, लिमिट्स, डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन. आता हा टॉपिक न जमण्याचं माझ्या मते एक महत्त्वाचं कारण ट्रिगॉनॉमेट्री येत नाही. कारण लिमिटची कन्सेप्ट आणि सम्स कशी करायची हे सगळ्यांना कळतं. एक 5-6 टाईप्स आहेत. 11वीचा पार्ट सोपा आहे सिलेबसमधला, पण ट्रिगॉनॉमेट्रीवर बेस्ड बरीचशी सम्स आहेत. त्यामुळे ट्रिगॉनॉमेट्री तुमचं चांगलं तयार पाहिजे. मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा टॉपिक क्लासमध्ये घेतला जात नाही आणि मी पण नव्हता घेतला रादर, आणि कॉलेजमध्ये पण शिकवला जात नाही, पण हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. एक लक्षात ठेवा, सिलेबसमध्ये दिला आहे ना, त्यांनी विचार करूनच सिलेबस सेट केलं आहे. त्यामुळे हा टॉपिक, त्याचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. स्टॅटिस्टिक्स आलंच पाहिजे. डिस्पर्शन ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे टेंडन्सी ऑफ ऑब्झर्वेशन्स टू डिफर फ्रॉम वन अनदर इज डिस्पर्शन. आपल्या एकाच हाताची 5 बोटं सारखी नाही आहेत. वाय? बिकॉज व्हेरिएशन इज द रूल ऑफ नेचर, आणि म्हणूनच मजा आहे. तर हे सगळं तुम्ही डिस्पर्शन टॉपिकमध्ये शिकणार आहात. पण त्यासाठी लागणार काय? 10th तुमचा झालेला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मग त्यात मीन, मीडियन, मोड, ते सगळं तुम्हाला डिस्पर्शन टॉपिकमध्ये लागणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करा. प्रोबॅबिलिटी हा आहेच कठीण टॉपिक, त्यामुळे थोडं जास्त लक्ष त्याकडे द्यायचं. प्रोबॅबिलिटीला चान्स असं म्हणता येईल, मराठीत त्याला चांगलं नाव आहे संभाव्यता. खरं आपण इतकेदा हा शब्द वापरतो ना की प्रोबॅबिलिटी, तिकडे मुलांनी लक्ष द्यायचं बेटा, मी सांगतो ते ऐकून घ्यायचं आहे, आपण क्लासरूममध्ये नाही बसलेलो. तर प्रोबॅबिलिटी हा शब्द आपण खूपदा वापरत असतो की आज पाऊस पडण्याची प्रोबॅबिलिटी किंवा चान्स 50% आहे, 60% आहे. किंवा मी असं म्हणेन की इथे बसलेली मुलं, जर मी सांगतो किंवा बाकी टीचर सांगतात किंवा आईवडील सांगतात, हे जर त्यांनी ऐकलं तर प्रोबॅबिलिटी दॅट दे विल स्कोर व्हेरी गुड मार्क्स इन एक्झाम इज 100%. आणि ते जर ऐकलं नाही तर प्रोबॅबिलिटी दॅट दे विल नॉट स्कोर गुड मार्क्स इज 0. इट इज अन इम्पॉसिबल इव्हेंट, बट यू कॅन कन्वर्ट इट इन टू पॉसिबल इव्हेंट. तर प्रोबॅबिलिटी हा टॉपिक पण समजून घेतला तर बेसिक पार्ट जो आहे तो नक्की जमेल. एक उदाहरण देतो. अ डाय इज थ्रोन. अ डाय इज थ्रोन. आता
आपटे सर त्यांच्या भाषणात सांगतीलच की जनरल स्टँडर्ड वाढवणं म्हणजे काय हेही वाढवणं, की बेसिक गोष्टी तर माहिती पाहिजे. डायचा अर्थच कळला नाही म्हणजे अनेक अर्थ आहेत, पण इथे कुठल्या अर्थाने डाय शब्द वापरला हे जर कळलं नाही तर कसं चालेल. डाय म्हणजे मराठीत आपण फासा म्हणतो, लोक जुगार खेळायला वापरतात, आपण सापशिडी खेळायला वापरतो रादर. तर अनेक लोक म्हणतात तर डाईस शब्द आहे, तर डाईस इज प्लुरल ऑफ डाय. वन इज डाय, टू ऑर मोर आर डाईस. तर इट इज अ क्यूब ऑन फेसेस ऑफ विच नंबर्स आर रिटन 1 to 6. सो इफ अ डाय इज थ्रोन, व्हॉट इज द चान्स दॅट स्कोअर इज प्राईम. आता ज्याचं स्टँडर्ड बरं आहे ना, तो प्रोबॅबिलिटी टॉपिक न शिकता पण याचं उत्तर देऊ शकेल. वेन अ डाय इज थ्रोन देर आर 6 पॉसिबिलिटीज, आयदर 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6 विल टर्न अप. मग यातले प्राईम स्कोअर्स कुठले आहेत तर सुरू करतात 1, 2, 3, 5 आणि मग उत्तर चुकलं की प्रोबॅबिलिटीला बदनाम करतात. 1 इज अ प्राईम नंबर, 1 is not a prime number. The first and the only even prime number is 2. So 2, 3, 5 हे 3 प्राईम नंबर्स आहेत. 7 पण प्राईम आहे, पण आपल्याला 7चा विचार करायचा नाही आहे. किती पॉसिबिलिटीज आहेत? 6. आउट ऑफ दिस 6, हाऊ मेनी आर इन फेवर ऑफ द इव्हेंट दॅट स्कोर इज प्राईम? 3. सो 3/6 दॅट इज हाफ इज द चान्स, दॅट इज प्रोबॅबिलिटी. हाफ म्हणजे किती पर्सेंट? 50%, 50-50. मान्य आहे सगळ्यांना? बरेचदा आपण असं म्हणतो की 110%, आय एम शुअर 110%, तर ते खरं माझ्या मते चुकलेलं आहे. कारण 110% म्हणजे प्रोबॅबिलिटी 1.1 झाली ना. सो इन सेईंग आय एम 110% राईट, ॲटलिस्ट इन सेईंग वी आर 100% रॉंग, कारण इन दॅट केस प्रोबॅबिलिटी बिकम्स 1.1. प्रोबॅबिलिटी इज नेव्हर ग्रेटर दॅन 1 अँड प्रोबॅबिलिटी इज नेव्हर लेस दॅन 0. त्यामुळे या गोष्टी माहिती पाहिजेत. एकदा CETला 4 ऑप्शन्स होते, त्यातले 2 ऑप्शन्स, एक ग्रेटर दॅन 1 होता प्रोबॅबिलिटीच्या आन्सरचा आणि एक लेस दॅन 0 होता. मग त्यात वेळ घालवायचं काही कारणच नाही ना. एलिमिनेशन टेक्निक वापरा. प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी ग्रेटर दॅन 1, प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी लेस दॅन 0. मग उरलेल्या 2 पैकीच तुम्हाला चॉईस करायचं आहे आणि ऑप्शन्स कमी असतील तर चॉईस करणं हे सोपं जातं. त्यामुळे प्रोबॅबिलिटी टॉपिक हाही महत्त्वाचा आहे. आता व्हाय एडनेक्सा, पुन्हा तेच की हा एडनेक्सानी आम्ही एवढा खर्च करून कार्यक्रम घेतला, आम्ही म्हणणारच की एडनेक्सा तुम्ही घ्याच, पण ते का घ्या हे जस्टिफाय करण्यासाठी या पॉईंटचा तुम्ही विचार केला पाहिजे. तर रेकॉर्डेड लेक्चर्स आणि नोट्स हे मी का जास्त चांगलं सांगू शकतो, कारण मी स्वतः 17-18 वर्ष क्लासेस घेतलेले आहेत. एवढ्याला फिया घेऊनही